किती दिवसांनी आलोय ना आपण इकडे. हो ना. अरे दिवसांनी कुठे, वर्षांनी म्हण. मम्मा तुला आठवतं लहानपणी रिया याच उंबरठ्यावरनं पाय अडकून पडली होती आणि तिचा दात पण तुटला होता. गप रे. हो ना, ते कसं विसरणार. आणि नंतर हिला वाटलं होतं आता दात काही परत येतच नाही आपल्याला. पण उभी तुझे पण काय पराक्रम कमी नाहीत लहानपणीचे. तुला आठवतं आपण इकडे एकदा लहानपणी आलो होतो तेव्हा तू ते पाठीवर टॉवेल लावून असं सुपरमॅन सारखा घरभर फिरत होतास. हो आणि दादा तुला आठवतंय का, ह्याला वाटलं आपल्याला उडता येतं म्हणून हा गच्चीवर पण गेला होता. तेव्हा बाबा कसले धावले होते त्याच्या मागे. आणि मग आईच्या हातचे फटके पण घालले होते त्याने. ठीक आहे, लहान होतो मी तेव्हा. बरं आता आज जायचंय का इकडेच गप्पा मारत बसायचंय? जाऊया ना. देवा दार उघड आता. रिया नारळ आहे ना? हो. रिया आता नारळ दे दादाकडे. हो दादा. देवांश उंबरठ्याजवळ नारळ वाढवायचा. हा ते बाहेरून दगड आणला. हो जरूर घे. हा. एकदा घर लागलं ना की मग आपण छान पूजा करून घेऊया, पण सुरुवात म्हणून नारळ वाढवूया आधी.